हॅलो फ्रेंड्स, मी आहे मयुरी आणि स्वागत आहे तुमचं मयुरी आरजे किचनमध्ये. पोहे म्हटलं की सगळ्यांच्याच घरी नेहमीच बनणारी अशी रेसिपी आहे ही. पण अशा पद्धतीने जर तुम्ही हे पोहे बनवून खाल्ले तर मी नक्की सांगते तुम्ही हे पुन्हा पुन्हा बनवून खाल, तुम्हाला पुन्हा पुन्हा बनवून खाण्याची इच्छा होईल. चला तर मग वळूया रेसिपीकडे. 3-4 जणांना पुरतील असे मी पोहे घेतले आहेत क्वांटिटीमध्ये. तुमच्या क्वांटिटीनुसार तुम्ही पोहे कमी जास्त करू शकता. तर पोहे आपल्याला स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे आहेत, भिजत ठेवायचे आहेत. सगळ्यात पहिली प्रोसेस तर हीच आहे. तर तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये पोहे मी अशा भांड्यामध्ये, खोलगट अशा भांड्यामध्ये काढून घेतले आहेत. त्यानंतर ते 2 ते 3 वेळा छान स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे आहेत आणि थोडंसं एकदम कमी पाणी असं खाली ठेवायचं आहे, म्हणजे ते छान भिजतील. पुढची जी प्रोसेस आहे तर आपल्याला त्यामध्ये जे इन्ग्रेडियंट्स लागणार आहेत ते आहे कांदा, मिरची, कढीपत्ता आणि भरपूर अशी कोथिंबीर. तर ती छानपैकी मी अशी कट करून घेतले आहेत. आणि 2 मीडियम साईजचे बटाटे घेतले आहेत फ्रेंड्स. ते मी साल न काढताच घेतले आहेत. तुम्हाला जर साल आवडत नसेल बटाट्यांची तर तुम्ही काढून ते कापून घेऊ शकता. कढईमध्ये छानपैकी तेल कडक गरम करून घ्यायचं आहे आणि मग कमी गॅस करून आपल्याला त्यामध्ये शेंगदाणे छान फ्राय करून घ्यायचे आहेत. गॅस कमी करून ते हलवत राहायचे आहेत चमच्यानी. फ्राय करायचे आहेत छान मस्त, म्हणजे ते मस्तपैकी क्रिस्पी होतील. तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये. तर कमी गॅस करून आपल्याला हे छान व्यवस्थित असे फ्राय करून घ्यायचे आहेत आणि ते आपण काढून घेणार आहोत फ्रेंड्स. प्लेटमध्ये ते काढून घ्यायचे आहेत. बराच वेळ हे कमी गॅसवर फ्राय केल्यानंतर तुम्हाला जेव्हा दिसेल की त्याचे जे बुडबुडे आहेत ते कमी झालेले आहेत, तेव्हा तुम्ही हे त्या स्टेजला प्लेटमध्ये काढून घेऊ शकता. तर ते प्लेटमध्ये काढून साईडला ठेवून द्यायचे आहेत. व्यवस्थित पैकी त्यातलं तेल साईडला करून असे प्लेटमध्ये काढून घ्यायचे आहेत. त्यानंतर जे आपल्या कढईमध्ये तेल आहे त्यामध्ये आपल्याला ऍड करायचे आहेत बटाटे. जे बटाटे आपण कापून ठेवलेले होते ते बटाटे ऍड करायचे आहेत. ते सुद्धा आपल्याला छानपैकी फ्राय करून घ्यायचे आहेत. तर ते बटाटे जे आहेत फ्रेंड्स ते आपल्याला पूर्णपणे फ्राय नाही करायचे आहेत. आपल्याला 60% पर्यंत ते फ्राय करायचे आहेत. पूर्ण 100% फ्राय करायचे नाही आहेत. तर तुम्ही बघू शकता गॅस जरा थोडा मीडियम फास्ट असा ठेवायचा आहे आणि ते फ्राय करायचे आहेत आपल्याला. तर ते जसं मी सांगितलं 60% आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहेत आणि मग त्यामध्येच आपण पुढची जी इन्ग्रेडियंट्स आहेत ते ऍड करणार आहोत. फोडणीचे जे इन्ग्रेडियंट्स आहेत ते. हे बटाटे सुद्धा आपल्याला मधून मधून चमच्याने हलवत राहायचे आहेत. असेच ठेवून द्यायचे नाही आहेत फ्रेंड्स, नाहीतर मग ते एकमेकांना चिटकतात. तर ते चिटकायला नकोत म्हणून ते असे मधून मधून वर खाली करायचे आहेत. वन बाय वन स्टेप वाईज मी तुम्हाला सांगणार आहे फ्रेंड्स. अशा पद्धतीने तुम्ही नक्की ही रेसिपी ट्राय करून बघा, तुम्हाला खरोखरच नक्की आवडेल. व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही लाईक करा फ्रेंड्स व्हिडिओला आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला प्लीज विसरू नका. आता या स्टेजला आपल्याला मोहरी ऍड करायची आहे, छोटा चमचा जिरं ऍड करायचं आहे. ते व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं आहे. त्यामध्ये नंतर कढीपत्ता ऍड करायचा आहे. हे व्यवस्थित तेलामध्ये फ्राय करून घ्यायचं आहे, वर खाली करायचं आहे. आता आपण ऍड करू शकतो हिरव्या मिरच्या ज्या कापून घेतल्या होत्या त्या, आणि कांदा सुद्धा ऍड करायचा आहे. गॅस आपल्याला मीडियम असा ठेवायचा आहे फ्रेंड्स.
खूप जास्त फास्ट नाही, कारण जो कांदा आहे आपल्याला तो खूपच लाल नाही करायचा आहे, आपल्याला गुलाबी असा फ्राय करून घ्यायचा आहे, थोडा ट्रान्सपरंट व्हायला हवा तो. तर हे थोडं फ्राय केल्यानंतर त्यामध्ये आपल्याला ऍड करायचं आहे मीठ. चवीनुसार मीठ तुम्ही ऍड करू शकता, तुमची जी पोह्यांची क्वांटिटी असेल त्यानुसार तुम्ही मीठ ऍड करायचं आहे. थोडीशी हळद ऍड करायची आहे. हळद जी आहे ती खूप जास्त ऍड करायची नाहीये, थोडीच हळद ऍड करायची आहे, नाहीतर मग ते खूपच पिवळे किंवा लालसर दिसतात पोहे. तर आपल्याला छान असे पिवळे दिसायला पाहिजेत म्हणून थोडीशीच हळद ऍड करायची आहे. आता कोथिंबीर ऍड करून घ्यायची आहे या स्टेजला, आणि हे जे मिश्रण आहे ते व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं आहे तेलामध्ये. हे थोडं 2 ते 3 मिनिटं तेलामध्ये होऊ द्यायचं आहे फ्राय. छानपैकी तेल सुटायला हवं या मिश्रणाला, तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये. आणि आता आपल्याला ऍड करायचे आहेत पोहे. पोहे सुद्धा तुम्ही बघू शकता व्यवस्थित भिजले आहेत, छान असे मोकळे मोकळे झालेले दिसत आहेत. तर असे ते भिजायला हवेत. पोहे ऍड केल्यानंतर हलक्या हाताने चमच्याच्या सहाय्याने आपल्याला ते मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित. आरामात व्यवस्थित हलक्या हाताने हे पोहे मिक्स करायचे आहेत फ्रेंड्स. छानपैकी व्यवस्थित एकजीव करून घ्यायचे आहेत सगळे इन्ग्रेडियंट्स. आणि मग त्यानंतर आपण त्यावरती झाकण ठेवणार आहोत 5 मिनिटांसाठी. आणि आता गॅस कमी करायचा आहे एकदम आपल्याला, आणि झाकण ठेवून घ्यायचं आहे, म्हणजे एक वाफ निघेल त्यातून. तुम्ही बघू शकता झाकणावर वाफ आली आहे. तर आता या स्टेजला झाकण बाजूला ठेवायचं आहे आणि साखर ऍड करायची आहे. थोडीशी साखर ऍड करायची आहे आपल्याला, जास्त नाही. मी छोटे 2 चमचे साखर ऍड केली आहे. साखर ऍड केली की एक वेगळीच टेस्ट येते पोह्यांना, पूर्ण बॅलन्स होते टेस्ट. पुन्हा झाकण ठेवून घ्यायचं आहे आपल्याला साखर ऍड केल्यानंतर, आणि पुन्हा थोडं 2 ते 3 मिनिटांसाठी वाफ काढून घ्यायची आहे. आणि रेडी झाले आहेत आपले पोहे सर्व करायसाठी. तुम्ही बघू शकता खूपच छान, खूपच टेस्टी आणि टेम्पटिंग असे पोहे रेडी होतात. तुम्ही जर एकदा हे करून बघितले आणि खाल्ले तर मी तुम्हाला नक्की शुअर सांगते की तुम्ही पुन्हा अशाच पद्धतीने बनवून खाणार हे पोहे. तर अशा पद्धतीने सर्व करायचे आहेत पोहे, आणि जे फ्राय केलेले शेंगदाणे होते ते असे वरतून ऍड करायचे आहेत. ते छान आपल्याला पोहे खाताना असे दाताखाली येतात आणि असे क्रिस्पी लागतात. आणि थोडा सुक्क खोबरं जे आहे ते मी किसून ठेवलं होतं, तर ते छानपैकी असं वरती टाकून गार्निश करायचं आहे. तर ही आपली प्लेट रेडी आहे. तर नक्की ट्राय करा फ्रेंड्स, एन्जॉय करा हे पोहे, आणि मला कमेंट्स करून नक्की कळवा कसे झाले होते ते. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला प्लीज विसरू नका, आणि बेल आयकॉनवर सुद्धा टॅप करा, म्हणजे तुम्हाला नवीन नोटिफिकेशन्स मिळतील माझ्या रेसिपींचे. थँक्स फॉर वॉचिंग गाईज. टेक केअर. बाय बाय.